पिता सुचिर होतो यस्य माता पतिव्रता. शास्त्र काय सांगतं की पिता कसा असावा आणि माता कशी असावं, या दोघांच्या संबंधातून जन्माला येणारी संतती म्हणजे अत्यंत ते पवित्र संतती असते. म्हणून मुलं जन्माला घालण्यासाठी पुरुषा काळामध्ये तप करायचे, म्हणून चांगली लेकरं जन्माला येत होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. अंजनी मातेनं ऋषमुख पर्वतावरती 60,000 वर्ष वायू भक्षण करून त्यानं अनुष्ठान केलं. स्वतः भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारतात, माते काय तुमची इच्छा आहे सांगा. काही इच्छा नाही, मला मुलगा दे. मुलगा होण्यासाठी तुम्ही एवढी साधना केली. लग्न झाले की मुलं होतात ना, म्हणजे अशातला मला मुलगा नको, मला मुलगा असा दे. आईचा मुलगा द्यावा गुंडा, आणि ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झंडा फडकणारा असा मला मुलगा दे. भगवान शंकर विचार करतात की असा ह्या त्रिभुवनामध्ये कोणीच नाही माते, मीच तुमच्या पोटी जन्माला येतो. हे तप कोणाचं आहे? कोणाचं आहे तप? आईचं तप आहे आणि बापाचं तप. या दोघांच्या तपातून संतती चांगली जन्माला येते. मग तुकोबारा सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अनेक आपल्याला उदाहरण देता येतील. तसं म्हणे एवढं तुम्ही अनुष्ठान केलात, स्वतः मीच तुमच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला येईल आश्वासन दिलं. आणि याची कीर्ती कुठं तिन्ही लोकांपर्यंत पसरली. कोणाची? सत्य अनुसयांची कीर्ती. का? पतिव्रता असल्यामुळं. तुका म्हणजे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीची या मता अनुसरणी पतिव्रता खूप प्रमाण आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, असे अनेक प्रमाण आहेत. मग तिचा पतीच असल्यामुळं तिची पतिव्रताची जी कीर्ती आहे तिन्ही लोकांमध्ये ती कीर्ती धावायला लागली. धावत असताना, कारण एके दिवशी असं झालं, तिची जी एक असणारी एक सखी होती, म्हणजे शिष्य, शालिंडे नावाची मुलगी होती. आणि तिनं त्याची शिष्य असल्यामुळं त्याने विचार केला, अहो पतिव्रता तुमच्यासाठी, तुमच्यासारखं पतिव्रता होण्यासाठी काय करावं? तिनं म्हटली, लग्न करायचं. लग्न झालं की पतिव्रता राहता येतं. मग ते मुलीच्या लक्षात आलं, मग कसं करायचं? काही नाही, उद्या सकाळी भगवान शंकराच्या मंदिराचा जो कोणी पहिला तुला दिसेल पुरुष त्याच्या बरोबर तू लग्न कर. मग तिने सकाळी पहाटे 5 वाजता उठून भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेली. तर सकाळी ज्याचं दर्शन झालं, जे कुष्ठरोग त्याला अंगाला बोललेलं होतं, असा पुरुष त्याला पाहिल्यानंतर तिचा किती दृढ विश्वास होता बघा तिनं असून अनुसयावरती. ती शांडिलीने विचार केली की पहिला पती हाच माझा आहे आणि पहिलं दर्शन यांचं झालंय. आणि मंदिरातला हार घेतली, त्याच्या गळ्यात माळ घातली. तिनं घातल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला. म्हणे मला कोणी पोटाला खायला घालत नव्हतं, कोणी मला विचारत नव्हतं, एवढी सुंदर मला बायको भेटली. तिला आनंद झाला. त्यानं म्हटलं की आता घरी चला. मग त्याच्या घरी घेऊन गेली. त्याने टोपल्यामध्ये धरलं. घरी नेत असताना चालता काय झालं, आणि जात असताना त्याला एक वेश्या बघितली. त्यानं वेश्या बघितल्यानंतर त्याच्यावर मन केलं. सुंदर बायको असताना जी माणसं बाहेर लक्ष घालतात त्याच्यासारखे पापी जगात कोणतेच नाहीत महाराज. धर्मशास्त्र असं सांगते ना, अग्निकुंड समान नारी धृतकुंभ समान पार्श्व स्थिता सुंदरी तस्यनो चलते म्हणा. सुंदर स्त्रीला पाहिल्यानंतर तो काय म्हणतो की मला त्या स्त्रीकडे जायचं आहे, काही कर, माझी इच्छा पूर्ण कर, तुला पतिव्रता व्हायचं असेल तर. मग तिनं काय केलं, त्या वेश्याच्या घरी तिनं 6 महिने सडा संवर्जन केली आणि सांगितलं, बाई माझ्या मालकाची इच्छा थोडी पूर्ण कर, मी तुला 6 महिने आतापर्यंत सेवा केली. तिने म्हणजे काही हरकत नाही. त्या कुष्ठरोगी नवऱ्याला तिने घेऊन ज्यावेळेस तिकडे जात असताना त्या वेश्याकडे चालता टोपलीत घेऊन जाता एक मांडवी ऋषी तपाला बसलेले होते शिवळ्यावरती. मांडवी ऋषीला असा धक्का लागल्याबरोबर मांडवी ऋषीला राग आला. मांडवी ऋषीने शाप दिला, तू चाललास ना, उद्या सकाळचा दिवस तू पाहणार नाहीस, तुझा मृत्यू होईल. शाप दिल्यानंतर तिला वाटलं की माझ्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेलो, पण हा शाप आहे, पण कसं करायचं? मग तिने आपल्या गुरुकडे गेली. अनुसयाला सांगितलं, माते असा शाप मिळालेला आहे आणि सूर्य उदय होण्याच्या अगोदर माझे पती जाणार आहेत, मी कसं करू सांगा. तिने म्हटले, सूर्य निघतोच कसं बघू म्हणे महाराज, काय ताकद असेल पाहतो मी. अरे सूर्य निघतोच कसं? सूर्य निघाला आणि हिचा पती तो जागच्या जागी मरण पावला. सती अनुसयानं हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या मृत झालेल्या प्रेतावर टाकल्याबरोबर मेलेला तो जिवंत झाला. ही ताकद कशाची आहे? पतिव्रतेची ताकद आहे. पती जिवंत झाल्यानंतर तिला आनंद वाटला आणि हे कीर्ती त्रिभुवनामध्ये गेली. नारदांचं काय असतं माहिती आहे का तुम्हाला? नारद तिथून जे निघाले तिथून कुठं वैकुंठ लोकांमध्ये गेले.
वैकुंठ लोकात गेल्यानंतर भगवान परमात्मा नव्हते, लक्ष्मी माता होती. लक्ष्मी मातेने म्हणाली, या नारदा या, घाली संदासी आसने पूजा करी काय वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आपल्या घरी कोणी अतिथी आला तर त्याचा मान सन्मान करावा, कोणाचा अवमान करू नये. भिकारी जरी आला तर भिकाऱ्याला सुद्धा आपण भीक द्यावी, परत पाठवू नये. हा संसारिकाचा महाराजा गुण आहे. म्हणून त्याने नारदांची पूजा केली आणि नारदाला विचारलं, सांगा महाराज कसं काय आला? काहीच नाही, गुस्सा झालो होतो. काही बातमी काही? कारण तुम्ही फिरणारे असल्यामुळे पत्रकारात ना, तुम्ही काही पत्रकार असल्यामुळे तुम्ही ऍडव्हर्टाईज देणारे आहात. काही बातमी काही? काय सांगावं माते, काय बातमी सांगावं? या तिन्ही लोक, या मृत्यू लोकांमध्ये एक अनुषा नावाची स्त्री आहे आणि तिची कीर्ती एवढी त्या ठिकाणी व्हायला लागली. पतिव्रता म्हणून स्त्री आहे आणि स्वतः मृत झालेल्या एका माणसाला तिने उठवलं, एवढी तिची ताकद आहे. एवढं म्हटल्याबरोबर लक्ष्मी मातेचं डोकं फिरलं. त्याला वाटायचं की आम्ही किती मोठे देवाचे बायका आहोत, वाटायचं. पण काय झालं, तिचं डोकं उडलं. तिने काय केले, नारद तिथून सांगून गेले. तिथून फोन केली कोणाला? पार्वती मातेला. हॅलो हॅलो, बोला बोला, काय काही तुम्हाला माहिती नाही? काहीच माहिती नाही. मृत्यू लोकांमध्ये एका सामान्य स्त्रीचं वर्चस्व वाढायला लागलं, आपल्यापेक्षा ती मोठी झाली. मग तिने ऐकलं, तिलाही रागलं. मग तिनं आणखी फोन केलं तिसरीला. कोण? ब्रह्मदेवाची सावित्री. तिला फोन केला. हॅलो, हा बोला, काय चाललंय? काहीच नाही म्हणे, असं मृत्यू लोकांमध्ये घडलेलं, काय करायचं सांगा? काही नाही म्हणजे काही असो, पण तिचं आपण पातिवर्तन भंग करायचं, भ्रष्ट करायचं. बघा, हे लौकिकातली भाषा बघ. काय एखादा पुरुष चांगला होत असेल तर लोकांचं पोट दुखते, एखादा शेजारी चांगला होत असेल तर शेजाऱ्याचं पोट दुखतं, एखादी स्त्री चांगली असेल तर शेजारीच्या बाईचं पोट दुखतं. महाराज, म्हणून तरी असे असतात. आता सुद्धा विकृत भावनेची लोक आपल्याला